नमस्कार विद्यार्थी मित्र हो, वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. ऑक्टोबर महिन्यातील संपूर्ण चालू घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, प्रत्येक परीक्षेसाठी या चालू घडामोडी तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. चला तर सुरू करूया आजचे चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न क्रमांक 1. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमास या पॅलेस्टाईन संघटनेने कोणत्या मोहिमेअंतर्गत इस्रायलवर विध्वंसक हल्ला केला होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑपरेशन अल अक्सा फ्लड असं आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमास ही पॅलेस्टिनियन संघटना आहे, ज्या संघटनेला काही देश दहशतवादी संघटना मानतात, काही देश दहशतवादी संघटना मानत नाहीत आणि काही देश हे तटस्थ आहेत. तर या संघटनेने इस्रायलवरती जो विध्वंसक हल्ला केला होता, या विध्वंसक हल्ल्यानंतर पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये युद्ध चालू झाले आणि आत्तापर्यंत या युद्धामध्ये बरीच हानी झालेली आहे. हमास संघटनेचे प्रभाव क्षेत्र असलेले गाझा स्ट्रीप, या गाझा स्ट्रीपची पूर्ण हानी या युद्धामुळे इस्रायलने घडवून आणलेली आहे. मग आता हे हमासने नक्की इस्रायलवरती हल्ला का केला होता? तर मे 2021मध्ये जे अल अक्सा मस्जिद आहे जेरुसलेममधील, तर त्याच्यावर इस्रायली सिक्युरिटी फोर्सने त्यावेळेस हल्ला केला होता आणि त्याचा बदला म्हणून हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला केला आणि ज्याला ऑपरेशन अल अक्सा फ्लड असं नाव त्यांनी दिले. प्रश्न क्रमांक 2. मराठा आरक्षण प्रकरणी किती निवृत्त न्यायमूर्तीची समिती स्थापन करण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर 3 असं आहे. महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण प्रकरणी 3 निवृत्त न्यायमूर्तीची समिती स्थापन करण्याची घोषणा कालच केलेली आहे. 30 ऑक्टोबर 2023 रोजी ही समिती स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा आता सर्व नागरिकांना आहे. प्रश्न क्रमांक 3. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने कोणत्या खेळात 9 सुवर्णपदके जिंकली? या प्रश्नाचं योग्य उत्तर मल्लखांब असं आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने मल्लखांब या खेळात 9 सुवर्णपदके जिंकली आहेत आणि ही जी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे ही नुकतीच 26 ऑक्टोबर 2023 रोजी गोव्यामध्ये सुरू झालेली आहे आणि ही स्पर्धा 9 नोव्हेंबरपर्यंत त्या ठिकाणी चालू राहणार आहे. तसेच ही 37वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सध्या अव्वल स्थान हे कायम ठेवलेलं आहे. सध्या तरी महाराष्ट्र राज्य हे पदतालिकेत सर्वात अव्वल स्थानी कायम आहे. आत्तापर्यंत म्हणजे 30 ऑक्टोबर 2023पर्यंत महाराष्ट्राने एकूण 106 पदके जिंकलेली आहेत. त्यापैकी 46 सुवर्ण, 29 रौप्य आणि 31 कांस्य अशी एकूण 106 पदके जिंकलेली आहेत. ही पदके यापुढेही वाढू शकतात. बघूयात 9 नोव्हेंबरपर्यंत अजून किती पदके कोणते राज्य मिळवतील आणि कोणतं राज्य त्या ठिकाणी अव्वल राहील. प्रश्न क्रमांक 4. बथुकम्मा उत्सव दरवर्षी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर तेलंगणा असं आहे. तेलंगणा या राज्यात हा बथुकम्मा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. भारतातील वेगवेगळे प्रदेश आणि तेथे साजरे केले जाणारे सण असे प्रश्न अनेकदा तुम्हाला परीक्षेला विचारले जातात आणि त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. नुकतंच 14 ऑक्टोबर 2023 पासून तर 23 ऑक्टोबर 2023पर्यंत असा 9 दिवस हा सण या तेलंगणा राज्यात साजरा केला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. कोणत्या राज्य सरकारने मका लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री मका मिशन सुरू केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर ओडिशा असं आहे. ओडिशा राज्य सरकारने मका लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी तेथे मुख्यमंत्री मका मिशन सुरू केले आहे. या मिशनचं उद्दिष्ट मका लागवडीखाली एकरी क्षेत्र वाढवणे, त्याचबरोबर धान्याच्या वाणांचा उत्कृष्ट परिचय करून देणे हे आहे. प्रश्न क्रमांक 6. प्रसिद्ध हरिभक्तपरायण बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर कीर्तन असं आहे. हभप बाबा महाराज सातारकर यांचे नुकतेच निधन झाले, तर ते कीर्तन या क्षेत्राशी संबंधित होते. त्यांनी महाराष्ट्राला कीर्तन या क्षेत्रातून खूप मोठे योगदान दिलेले आहे. त्यांचे मूळ नाव नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे असं आहे आणि त्यांना 2020-21चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळालेला आहे.
प्रश्न क्रमांक 7. मलेरिया रोगावरील जगातील पहिली लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोणाच्या मदतीने बनवली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर सिरम इन्स्टिट्यूट असं आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही एक संशोधन संस्था आहे. पुणे या ठिकाणी ती स्थित आहे आणि पुण्यातून या संस्थेमधून ऑक्सफर्ड विद्यापीठाला मदत झाली आहे आणि दोन्ही संस्थेच्या मदतीने मलेरिया रोगावरील पहिलीच लस तयार झालेली आहे. यापूर्वी मलेरिया रोगावर कोणतीही लस उपलब्ध नव्हती. तर RTS-AS-AAS01 असं या लशीला नाव सध्या त्यांनी दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8. भारतात 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान दरवर्षी कोणता सप्ताह आयोजित करण्यात येतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर वन्यजीव सप्ताह असं आहे. यावर्षी देखील भारतात 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान हा वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला आणि ऑक्टोबर महिन्याचा दिनविशेष म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. प्रश्न क्रमांक 9. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार हवामान बदलामुळे भारतात 1980 ते 2022 दरम्यान किती उभयचर प्राण्यांच्या प्रजाती या नामशेष झाल्या आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर 37 असं आहे. उभयचर प्राण्यांच्या 37 जाती आत्तापर्यंत 1980 ते 2022 दरम्यान भारतातील नामशेष झाल्या आहेत. हे यावर्षीचं अहवाल आहे. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार त्यांनी हा आकडा जाहीर केलेला आहे. तर भारतात एकूण 426 उभयचर प्राण्यांच्या प्रजाती सध्या आहेत. त्यापैकी 168 प्रजाती या सध्या धोक्यात आहेत आणि 37 प्रजाती नामशेष झाल्या आहेत. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात नमो किसान सन्मान योजनेचे सर्वाधिक लाभार्थी आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर अहमदनगर असं आहे. अहमदनगर या जिल्ह्यात नमो किसान योजनेचे सर्वाधिक लाभार्थी आहेत. आणि सर्वात कमी लाभार्थी कोणत्या जिल्ह्यात आहेत असं परीक्षेला विचारलं तर ठाणे या जिल्ह्यात सर्वात कमी नमो किसान योजनेचे लाभार्थी आहेत. मग राज्यात आता एकूण किती लाभार्थी आहेत या नमो किसान योजनेचे? तर एकूण 86 लाख लाभार्थी सध्या स्थितीला आपल्या महाराष्ट्र राज्यात आहेत आणि या नमो किसान योजनेचा शुभारंभ हा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला होता. प्रश्न क्रमांक 11. ओडिशा राज्याच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती नुकतीच करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर रघुबर दास असं आहे. रघुबर दास हे सध्या ओडिशा राज्याच्या राज्यपालपदी नियुक्त झालेले आहेत आणि या ठिकाणी दिलेले जे इंद्रसेन रेड्डी आहेत तर हे त्रिपुरा या राज्याच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 12. चीनमध्ये सुरू असलेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत कोणत्या महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक जिंकले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर भारत असं आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघाने चीनमध्ये सध्या सुरू असलेली जी आशिया क्रीडा स्पर्धा आहे यामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे आणि त्यांनी श्रीलंका या महिला क्रिकेट संघाचा पराभव करून हे सुवर्णपदक जिंकले आहे. आता या ठिकाणी आपला जो पुरुष संघ आहे, पुरुष क्रिकेट संघ यांनी देखील सुवर्णपदक जिंकले आहे आणि त्यांचा अंतिम सामना हा अफगाणिस्तानबरोबर होता, परंतु पावसाच्या कारणामुळे हा सामना रद्द झाला आणि भारताला सुवर्णपदक मिळाले आणि अफगाणिस्तानला रौप्य पदक त्या ठिकाणी मिळाले होते. प्रश्न क्रमांक 13. कोणती कंपनी ही देशातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकिंग संस्था बनली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ग्रो असं आहे. ग्रो ही कंपनी देशातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकिंग संस्था बनली आहे. भारताच्या शेअर बाजारातील जवळपास 20% इतका हिस्सा ग्रो कंपनीकडे आहे आणि ओव्हरऑल सर्व डीमॅट अकाउंट्सचा जर विचार केला तर भारतात आत्तापर्यंत एकूण 13 कोटीच्या जास्त डीमॅट अकाउंट ओपन करून झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 14. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेरील सर्वात मोठा पुतळा कोणत्या देशात उभारण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर अमेरिका असं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेरील सर्वात मोठा पुतळा हा अमेरिका या देशात उभारण्यात आला आहे. तर या पुतळ्याची उंची किती आहे? तर 19 फूट इतकी उंची आहे आणि या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवा, हा प्रश्न जो आहे भारताबाहेर पुतळ्याचा विचारलेला आहे. मग भारतातील सर्वात उंच पुतळा कोठे आहे? तर तेलंगणा राज्यातील हैदराबाद या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात मोठा पुतळा आहे आणि त्याची उंची 125 फूट इतकी आहे. मग आता अमेरिकेतील हा पुतळा कोणत्या शहरात उभारलेला आहे? तर मेरीलँड नावाच्या शहरात
हा पुतळा त्या ठिकाणी उभारलेला आहे आणि या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असं नाव त्यांनी दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर रजनीश शेठ असं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी रजनीश सेठ यांची निवड झाली आहे. रजनीश सेठ हे जे आहेत पोलीस महासंचालक होते आणि 1897च्या बॅचचे ते IPS अधिकारी होते आणि त्यांच्या आधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी हे किशोरराजे निंबाळकर होते. प्रश्न क्रमांक 16. मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र राज्याने कोणती योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर लेक लाडकी योजना असं आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी नुकताच महाराष्ट्र राज्याने लेक लाडकी योजना ही राबविलेली आहे. या योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात जर मुलीचा जन्म झाला तर मुलीला लगेच 5,000 रुपये हे मिळणार आहेत आणि ती मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तिला 75,000 रुपये हे शासनाकडून मिळतील. परंतु या योजनेला काही कंडिशन्स देखील आहेत. तर महत्त्वाची कंडिशन अशी आहे की त्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे. 1 लाख रुपयांच्या आतील वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला तर त्या मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच 1 एप्रिल 2023 नंतर जन्म झालेल्या सर्व मुलींना हा नियम लागू होईल. प्रश्न क्रमांक 17. यावर्षीचा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर क्लोडिया गोल्डिन असं आहे. क्लोडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. मग आता या क्लोडिया गोल्डिन या कोणत्या देशातील नागरिक आहेत? तर त्या अमेरिका या देशातील नागरिक आहेत आणि त्या तिसऱ्या अशा महिला बनल्या आहेत ज्यांना अर्थशास्त्र क्षेत्रातील पुरस्कार नोबेल पुरस्कार हा मिळालेला आहे. आत्तापर्यंत जवळपास 93 शास्त्रज्ञांना अर्थशास्त्र क्षेत्रात त्या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे. त्यापैकी क्लोडिया गोल्डिन या तिसऱ्या महिला ठरल्या आहेत. तसेच या ठिकाणी दिलेल्या ज्या नरगेस मोहम्मदी आहेत तर यांना नोबेल शांती पुरस्कार मिळालेला आहे. जॉन फॉसे यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे आणि लुई ब्रूस यांना रसायनशास्त्रातील पुरस्कार नोबेल पुरस्कार हा मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 18. प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या लिलावात कोण आत्तापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर पवन शेरावत असं आहे. पवन शेरावत हा प्रो कबड्डी लीगच्या स्पर्धेच्या लिलावात आत्तापर्यंत सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला तेलुगू टायटन्स या संघाने 2,60,50,000 इतकी किंमत देऊन खरेदी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 19. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये भारताने एकूण किती सुवर्णपदके जिंकली? या प्रश्नाचं योग्य उत्तर 28 असं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये भारताने एकूण 28 सुवर्णपदके जिंकली. मग ही आशियाई क्रीडा स्पर्धा कोठे पार पडली? तर ही चीन या देशात पार पडली. आता पुढील जी आशियाई क्रीडा स्पर्धा आहे ती 2026मध्ये होणार आहे आणि ती कोठे होणार आहे? तर ती जपान या देशात होणार आहे. या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण 107 पदके जिंकली आणि पदक तालिकेत भारत हा 4थ्या क्रमांकावर राहिला. चीन हा देश पदक तालिकेत प्रथम क्रमांकावर होता. सर्वात जास्त पदके ही चीनने जिंकली. 383 पदके ही चीनच्या संघाने जिंकली. त्यातील 201 ही सुवर्ण पदके होती. त्यानंतर दुसरा क्रमांक हा जपानने पटकावला. तिसरा क्रमांक हा साऊथ कोरियाने पटकावला आणि भारत हा 4थ्या क्रमांकावर त्या ठिकाणी राहिला. प्रश्न क्रमांक 20. भारतीय हवाई दलाचा नुकताच कितवा स्थापना दिन साजरा करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर 91 असं आहे. भारतीय हवाई दलाचा नुकताच 91वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. मग भारतीय हवाई दलाचा स्थापना दिन केव्हा असतो? तर 8 ऑक्टोबर रोजी हा स्थापना दिन असतो. भारतातील जे प्रयागराज शहर आहे या शहरात एअर शोचे आयोजन त्यानिमित्त करण्यात आले होते. मग आपल्या भारतीय हवाई दलाचे मुख्यालय कोठे आहे? तर नवी दिल्ली येथे आपल्या भारतीय हवाई दलाचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 21. संयुक्त राष्ट्र दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? या ठिकाणी चुकून राष्ट्रीय असं झालेलं आहे. ते राष्ट्र असं म्हणून आपण या ठिकाणी घ्यायचं आहे. संयुक्त राष्ट्र दिवस हा 24 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो.
मग संयुक्त राष्ट्रांची स्थापना केव्हा झाली होती? तर 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती आणि याचे मुख्यालय अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरात आहे. प्रश्न क्रमांक 22. 20 ऑक्टोबर 2023 रोजी अरबी समुद्रात कोणते चक्रीवादळ धडकले? या प्रश्नाचं योग्य उत्तर तेज असं आहे. तेज हे चक्रीवादळ अरबी समुद्रात 20 ऑक्टोबर 2023 रोजी येऊन गेले आणि तेज हे नाव कोणी दिले? तर आपल्या भारत या देशाने या चक्रीवादळाला तेज असे नामकरण केले. प्रश्न क्रमांक 23. जम्मू काश्मीरमध्ये बेकायदेशीर परदेशी नागरिकांची माहिती गोळा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आर.के. गोयल असं आहे. आर.के. गोयल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे, जी बेकायदेशीर जे परदेशी नागरिक आहेत, जे जम्मू काश्मीरमध्ये येऊन राहतात, तर त्यांची माहिती गोळा ही समिती करणार आहे. प्रश्न क्रमांक 24. 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये भारतात एकूण किती अन्नधान्य उत्पादन झाले? या प्रश्नाचं योग्य उत्तर 3,297 लाख टन असे आहे. 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये एकूण अन्नधान्य उत्पादन हे भारतात 3,297 लाख टन इतके झाले आणि त्यात भाताचा सर्वात मोठा वाटा आहे. भाताचे एकूण उत्पादन हे 1,357 लाख टन इतके झालेले आहे. अन्नधान्य सोडून इतर पदार्थांमध्ये ऊसाचे उत्पादन हे भारतात सर्वात जास्त झालेले आहे. त्याचे एकूण उत्पादन 4,905 लाख टन इतके झालेले आहे. शेवटचा आणि 25वा प्रश्न आहे, कमिशनर मॅडम हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये मला याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला किती प्रश्नांची योग्य उत्तरे देता आली हे देखील तुम्ही मला त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आज सर्व 25 प्रश्न ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाच्या चालू घडामोडींचे पाहिलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला यापुढेही घेऊन येणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.